नारायणगावच्या या लक्ष्मी थिएटरमध्ये आमचे सहकारी मित्र आणि ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार निरंजन भाऊ देशमुख निर्मित केलेला नवरदेव हा चित्रपट बघण्यासाठी मी संतोष रोहम संगमनेरवरून या ठिकाणी खास आलेलो आहे। आणि हा चित्रपट बघितल्यानंतर आपण सगळेजण चित्रपट बघायला आलात, पण मी चित्रपट ऐकायला आलो। याचं वैशिष्ट्य वेगळं असं आहे की मी एक दृष्टीहीन माणूस आहे आणि चित्रपट बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की अत्यंत सुंदर त्यांनी त्या चित्रपटाची पटकथा असेल किंवा सगळं चित्रीकरण असेल अत्यंत सुंदर पद्धतीने माझ्या कानावर आले। आणि शेतकऱ्याचा ग्रामीण भागातला शेतकरी असेल, त्या शेतकऱ्याचं जीवन काय, तिथल्या मुलांची परिस्थिती काय, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी काय, आणि हे सगळं वास्तव त्यांनी चित्रपटात मांडलं। आणि अत्यंत सुंदर असा चित्रपट आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी मायबापांनी आपल्या घरामध्ये हा चित्रपट बघून सगळ्यांनी एकत्र बघावा असा चित्रपट आहे। आपण सगळ्यांनी हा चित्रपट आपल्या ग्रामीण भागातल्या जत्रा महोत्सव असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल अशा ठिकाणी हा चित्रपट आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना, ग्रामीण भागातल्या आपल्या मायबाप जनतेला दाखवावा की जेणेकरून या समस्येचं निराकरण करण्यासाठी भविष्यात या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे। या ठिकाणी एकच सांगेन, या चित्रपटाच्या माध्यमातून समाजाचं, ग्रामीण भागातल्या तरुणांचं आणि विशेषतः जे नवीन तरुण आहेत, ज्यांना लग्न करू इच्छितात, जे वयात आलेले तरुण तरुणी आहेत, त्यांच्या समस्या मांडल्यात आणि त्यांच्या सगळ्या कथा आपण या ठिकाणी या चित्रपटाच्या माध्यमातून निरंजन भाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आपल्या समोर मांडल्यात। मी या ठिकाणी एकच विनंती करेन, राज्य सरकारला विनंती करेल आपल्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं या चित्रपटाला खऱ्या अर्थानं प्रचंड अनुदान दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं। आणि असा चित्रपट ग्रामीण भागातल्या प्रत्येक भागात, गावोगावामध्ये जिथं शो लावता येईल तिथं लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने याच्यासाठी या चित्रपटाला भरीव मदत करावी। मी या माध्यमातून राज्य सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस असेल किंवा आशिष शेलार असेल सांस्कृतिक मंत्री, त्यांना विनंती करतो की असे चित्रपट आपण ग्रामीण भागात विनामूल्य दाखवले गेले पाहिजे। अशा पद्धतीचं काम आपल्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून करावं, एवढी या विनंती या निमित्ताने करेल। आणि